नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. सध्या मेथीचा सीझन आहे, त्यामुळे अशा प्रकारे मेथीची भाजी एकदा तरी बनवून पहा. फक्त 5 मिनिटात ही भाजी तयार होते, शिवाय अजिबात कडवट लागत नाही. चविष्ट अशी ही भाजी, तेही कोणतेही मसाले न वापरता तुम्ही बनवू शकता. फक्त 5 मिनिटात ही भाजी तयार होते. सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी ही मेथीची भाजी उत्तम पर्याय आहे. मुले मेथी खायला बघत नाही, तेव्हा अशा प्रकारे त्यांना तुम्ही जर मेथीची भाजी बनवून दिली तर अगदी आवडीने खातील. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी कशाबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण इथे पॅनमध्ये साधारणतः 2 चमचे तेल घातले आहे. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल थोडेसे गरम करून घेतल्यावर लगेचच आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालूया. इथे मी एक मोठा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घेतला आहे. आता कांदा तेलात घातल्यावर लगेचच आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या अशा प्रकारे जाडसर चिरून घेतल्या आहेत. त्याही आपण कांद्याबरोबर घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळून कांदा अगदी व्यवस्थितपणे परतून घेऊया. इथे अजिबात कांदा लालसर करायचा नाही आहे. फक्त ट्रान्सपरंट होईस्तोवरच परतून घ्यायचा आहे. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहू शकता कांदा थोडासा परतला गेला आहे. लगेचच अजून तो शिजावा यासाठी इथे मी चवीनुसार त्यामध्ये मीठ घालत आहे. त्यामुळे कांदा अगदी लगेचच शिजला जातो. आता मीठ घातल्यावर पुन्हा फक्त 1 मिनिटभर अशा प्रकारे कांदा व्यवस्थितपणे परतून घेऊया. इथे मी हिंगही घातला आहे, पण व्हिडिओमध्ये शूटिंग करताना स्किप झाले आहे, त्याबद्दल क्षमस्व. आता कांदा व्यवस्थितपणे अशा प्रकारे परतून घेतल्यावर त्यामध्ये चिमूटभर आपण हळद घालूया. हळद जर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. पुन्हा कांदा अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे त्याचे मोठे तुकडे करून घेतले आहेत. आता आपण कांद्याबरोबर हिरव्या मिरच्या साधारणतः अर्धा मिनिटभर व्यवस्थितपणे परतून घेऊया. पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित परतले गेले आहेत. आता लगेचच ह्या स्टेजमध्ये आपण एक जुडी निवडून घेतलेली आणि धुवून 3 ते 4 वेळा घेतलेली आणि अशा प्रकारे कापून घेतलेली आपण मेथीची जुडी घालूया. इथे मेथी मी देठासकट घेतली आहे. जर तुम्हाला देठ घ्यायची नसेल तर फक्त पानांचाही इथे वापर करू शकता. पण मेथी ही कोवळी आहे म्हणून मी इथे देठासकट घेतली आहे. आता हलक्या हाताने आपण गॅस मीडियम ठेवूनच व्यवस्थितपणे कांद्याबरोबर मेथी परतून घेऊया. आता जरी ही मेथी जास्त दिसत असली तरी पण जेव्हा ती शिजते तेव्हा भाजी फारच कमी होते. म्हणून अशा प्रकारे गॅस मीडियम ठेवून सतत ढवळून पण जी फोडणी तयार करून घेतली आहे त्यामध्ये एकजीव करत राहायचे आहे. पाहू शकता मेथी अगदी फोडणीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव झाली आहे, परंतु त्यातील जे देठ आहेत ते अगदी व्यवस्थितपणे शिजावे यासाठी मी भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि गॅस बंद करून अगदी मेथी साधारणतः 2 मिनिटे व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे. इथे अजिबात मी पाण्याचा वापर करत नाही आहे. मेथीमध्ये जे पाणी असते त्याच पाण्यामध्ये ही भाजी व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे. म्हणजे भाजीतील जे देठ आहेत ते भाजीबरोबर व्यवस्थितपणे शिजले जातील. आता लगेचच आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि भाजी व्यवस्थितपणे त्यातील पाणी आटवून घेऊया आणि सर्व जिन्नस व्यवस्थितपणे शिजवून घेऊया. 1.5 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता भाजी अगदी व्यवस्थितपणे शिजली आहे आणि देठही त्याबरोबर नरम पडले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये लगेचच आपण एक उकडून अशा प्रकारे चिरून घेतलेला बटाटा घालूया. जर बटाटा घालायचा नसेल तर या जागी तुम्ही मुगाची जी डाळ असते ती व्यवस्थितपणे भिजवून अशा प्रकारे इथे घालायची आहे. मुगाची डाळ घालत असताना जेव्हा आपण कांदा परततो त्याबरोबर डाळ व्यवस्थितपणे शिजवून घेतल्यावर नंतर मेथीची भाजी घालायची आहे. तीही भाजी फारच चविष्ट लागते. आता भाजीत बटाटा घातल्यावर अशा प्रकारे अर्धा मिनिटभर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. पाहू शकता मेथी बटाटा भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. जर तुम्हाला ह्या जागी बटाटा घालायचा नसेल तर उकडलेले केळेही अशा प्रकारे भाजीमध्ये घालून ती भाजी बनवू शकता.
ती भाजी डायबिटीज पेशंटसाठीही चालू शकते, कारण त्यांना बटाटा चालत नाही. आता अशा प्रकारे भाजी व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया. जर शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल तर स्किप करू शकता. आता अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट थोडासा घातल्यावर लगेचच भाजी एकजीव करून घेऊया आणि गॅस बंद करून गरमागरम ही मेथी बटाटा भाजी लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी चविष्ट अशी मेथी बटाटा भाजी, तीही काही मिनिटात. कधीकधी जास्त मसालेदार खाण्याचा कंटाळा येतो, तेव्हा अशा प्रकारे सात्विकतेने परिपूर्ण अशी मेथी बटाटा भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.